असे जागरण गोंधळ कोण्या कोण्या ठिकाणी होतात? आलांबरी पालपिंपरी नळदुर्ग चतुर्गड माहुरगड आहा, ज्या ज्या ठिकाणी देवाच्या ठाणे आहेत त्या त्या ठिकाणी होतात. म्हणून ऐकलं बाबा, हा त्या जागरण गोंधळाच्या ठाई जागरण गोंधळाच्या ठाई भक्ताला काय चितील. गण दे पाच पुत्र दे आहा, तुझा हडका उत्सवाचा गोंधळ साजरा करीन. हडकावणे मोठ्या उत्सवानं जागरण गोंधळ साजरा करील. बरोबर आहे. जर कधी जागरण गोंधळ घातला नाही, घरामध्ये गोंधळ घरामध्ये गोंधळ, दारामध्ये गोंधळ दारामध्ये सुद्धा गोंधळ, म्हातारा म्हातारीत गोंधळ म्हातारा म्हातारी सुद्धा गोंधळ. राहिल्या सायल्याला लेंडकत गोंधळ. अरे लेकरात गोंधळ म्हणजे दिला. हो थोडा विको कमी करा ना याचा. अरे लेकराचा गोंधळ म्हणते त्याला. हा म्हणून बरोबर. ऐकलं बाबा, हा या जागरण गोंधळाच्या ठाई जागरण गोंधळाच्या ठाई 33 कोटी देवारीले बळीले घटस्थळी आणून स्थापना केली. स्थापन केले. गणरायाची सुद्धा अर्चना केली. हो हे गणराज गणपती हे गणराज गणपती काम लागू दे सुखापाती. या ड्युट्यावाल्याची हो दे माती. काऊन? याचं सातड पतड लागू दे आमच्या मुरळीच्या हाती. त्याला काय होतं? जागरण गोंधळ सोपे जातात कांडक्यावाल्याचा भार उतरला, आणि ड्युट्यावाल्याचा बोकंडी बसला. बोडक बसून बोट डोक्यात टोपी घाला, ड्युटी तेल घालाला. सासूचं घर कसं जाळायचं तुम्ही? टोपी घाला डोक्यात. काय लावणे तुमनं काय लाई? म्हणून ऐकलं बाबा, हा अरे ड्युटीवाल्याची कधी निंदा करू नाही. याची चेष्टा करावा. अरे अरे ड्युटीवाला म्हणजे परशुरामाचा अवतार. जर कधी आहा, ड्युटीवाला परशुरामाचा अवतार अवतार. त्याच्या कपाळाला शेंबुड नाही ना. शेंबूड कशाला? अरे शेंदूर नाही म्हणा त्याला. शेंदूर नाही, शेंदूर आहे सवासी नाही कधी. हा काहीतरी दक्षिण ठेवा म्हणा. वाघ्या गोंधळ भंडार लावा तर शेंगे सगळ्याचं बरोबर जाऊ शकता. म्हणून ऐकलं बाबा, हा अरे आपला ड्युटीवाला मोठा हौसी. बायकोला म्हणतो मावशी ग मावशी. ए बायकोला कुठं मावशी म्हणता असते का? मग अशीच म्हणे मावशी कुठे चालली. त्याला मावशी वाटले त्या. म्हणून ऐकलं बाबा, हा आता काय व्हायला पाहिजे बाबा ना? आता जर म्हणलं तर आहा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदी माया शक्ती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदी माया शक्ती. हा 3.5 पीठगड सोडून सोडू आपल्या भोळ्या भक्तादारी कशी येते सांगून द्यायला पाहिजे.